नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. सकाळचं लवकर आवरून आम्ही वावरात आलोय. आमची लागण चालली. कालपासून आमची लागणची तयारी चालली होती. तर काल आम्ही एक जवळपास 1.5 एकराची लागण केली आहे आणि आज इकडली खालच्या रानातली लागण करतोय. तर हे पाहू शकता मोळ्या वगैरे सगळ्या हातरल्यात आणि त्या पुढं गडी पण आहेत 2 मोळ्या हातरतायत ते आणि मागं आम्ही खणतोय. काल जी 1.5 एकराची लागण होती ती पूर्ण झाली आहे. त्याला संध्याकाळी पाणी घ्यायचंय आणि आता इथलं सगळं आम्हाला करायचंय आज. आणि नेमके आईन दादा घरी नाहीयेत. ते हिंगणगावला गेलेत आईंच्या माहेरी धोंड जेवण. अधिक मासानिमित्त ते धोंड खायला तिकडे गेलेत परीला घेऊन आणि 2 दिवस झालं मग आमची पण खूपच धावपळ चालली आहे. खूप ऊन वाढलंय, ऊन खूप लागतंय. आता आम्हाला बेणं कमी पडलं होतं. इकडं सगळं तसंच राहिलंय आणि इकडलं झालंय. बेणं आत्ताच आलंय तर आम्ही ते सगळ्या मोळ्या पांगून इथं सावलीला बसलोय. तुम्हाला दाखवते. नमस्कार सर्वांना. चारूनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच असेल की मुळ्या हाताळल्या सगळ्या. आता थोडंच राहिले. बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्यात की तुम्ही अशा प्रकारे काय लागण करताय, किंवा काही जणांनी तर उद्धटपणे विचारलंय की अशी कुठं लागण असते का किंवा काय. तर सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मला ह्या व्हिडिओमधून द्यायचंय. बेनं हातरून घेतलंय पूर्णपणे, त्याच्यानंतर त्याला खांडले, सरीत हातरले आणि त्याच्यानंतर बैलांनी अवजाराच्या सहाय्याने ते पूर्णपणे झाकून घेतले आणि मग मागून पाणी चालू केले. सगळं पूर्ण कव्हर होतंय. कोरड्या पद्धतीची लागण किंवा कोली लागण याला म्हणतात. आम्ही बऱ्याच वेळा केलेली आहे, यावर्षी पण केली आहे आणि तेच आम्ही कालच्या व्हिडिओमधून दाखवलं होतं. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसेल शक्यतो, तर ती माहिती याच्यातून मला द्यायची होती. पर्सनली मी स्वतः लोकांना मेसेज टाकलेत की प्लीज माहिती नसेल तर ते विचारा की नक्की काय प्रकारे. तर तुम्ही बघू शकता, आत्ताच्यावरून दाखवलं. सगळ्या मोळ्या हातरून घेतल्या, नंतर त्या सरीत हातारल्या. सरीत हातारल्यानंतर कोयत्याने आम्ही जे दाखवलं होतं काल, प्रत्येक कोयता हाणत 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 ते कट केलं होतं. आणि मग पूर्णच्या वेळेस बेनं मधी पडतं आणि पूर्ण बैल सऱ्यांवरून बैल चालतो पट्ट्यावरून आणि त्या अवजाराच्या सहाय्याने आपलं ते बेनं पूर्ण झाकलं जातं. काहीच अडचण नाही. एकदम सोप्या पद्धतीची लागण आहे, जी की अगदी घरीच केली म्हणायला लागेल. नेमकं आज आम्हाला हे दादा आणि त्या ताई दोघं पण भेटले, तर दिवसभर आम्ही सकाळी 7 वाजता राहण्यात आलो. नेमकं ते पण आले. आता आमच्या आधी ते जवळपास येऊन बसले होते उलट. जवळपास 3 वाजलेत, पण आम्ही आज अजून जेवण पण नाही, त्यांचं पण नाही आणि आमचं पण नाही. आम्ही सकाळी चहा घेऊन आलोय, पण त्यांच्या मदतीने आज आमचं बऱ्यापैकी जवळपास पूर्ण झालंच असं म्हणावं लागेल. आणि आत्ता संध्याकाळी रात्री 10ला लाईट येते आमची इकडं. तर आज 10 वाजता लाईट आल्यावरती तेवढं जे कालचं 1.5 एकर आहे ते पूर्णपणे भिजवून घ्यायचं आणि सकाळी हे पण गाडून होईल. सकाळी उद्या हे पण भिजवणं होईल. तर ह्याच गोष्टी आम्ही तुम्हाला रेग्युलरपणे व्हिडिओमधून दाखवत असतात, त्या तुम्ही पाहत असता. जर काही प्रश्न असतील तर विचारत जा, विनाकारण कुणाच्याच व्हिडिओला कमेंट करत जाऊ नका. प्रत्येक जण आपल्या कष्टाचं फक्त व्हिडिओ करून टाकत असतो, रियालिटी दाखवत असतो. मी तर म्हणेल की शेतकरी जे दाम्पत्य आहेत किंवा शेतकरी जोड्या वगैरे ज्या आहेत किंवा शेतकरी क्रिएटर्स जे आहेत, ते सगळे स्वतःचं रेग्युलर लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नावं कुणाला ठेवू नका. प्रत्येकाच्या कष्टातून प्रत्येक जण कमवत असतो, करत असतो आणि त्याचे चित्रीकरण करून ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती सादर करत असतो. बस एवढंच. फक्त त्याला आपण चांगला प्रतिसाद करायचा आहे. जर काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. पर्सनली मेसेज करून विचारा, कमेंट करून विचारा, पण वाईट कुणाला बोलू नका. एवढंच सांगायचंय. आणि अजून काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा, नक्की उत्तर भेटतील. धन्यवाद.